मला सरकारला आणि सभागृहाला ही सूचना करायची आहे की आपण मोठमोठे प्रकल्प घेतले, त्याच्या कर्जाचं व्याज देण्याचा वेळ आता आलेला आहे आणि त्यामुळे पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड द्रुतगती मार्ग, आता जालना नांदेड द्रुतगती मार्ग याचं सरकारने उत्तरात सांगावं की एकंदर टेंडर किती रुपयाचं काढलं, ते टेंडर किती रकमेला गेलं, ते टेंडर ज्या रकमेला गेलं त्याच्यात आणि मूळ टेंडर काढणाऱ्या रकमेमध्ये किती अंतर होतं, याचा खुलासा राज्य सरकारने मंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तराच्या भाषणात करावा अशी आमची विनंती आहे। ते समृद्धी महामार्ग बाब क्रमांक 99 यामध्ये अध्यक्ष महोदय 400 कोटी रुपये समभागासाठी मागण्यात आलेले आहेत आणि 100 कोटी रुपये इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी मागितलेले आहेत। आमची अपेक्षा आहे की सरकारने 100 कोटी रुपये खर्च झाल्यावर इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये या समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना काय फायदा होणार याचा देखील खुलासा करावा अशी आमची सरकारला विनंती आहे।